हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण बघणार आहोत केमिस्ट्रीचा फर्स्ट लेसन, सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री. आपण पाहत आहोत स्टेट बोर्डचं 11चं केमिस्ट्री आणि या 11 स्टँडर्डचा जो फर्स्ट लेसन आहे सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, याचं आज फर्स्ट लेक्चर आपण स्टार्ट करत आहोत. बट फर्स्ट लेक्चर स्टार्ट करण्याआधी या लेसनमध्ये आपण काय काय बघणार आहोत हे एकदा शॉर्टमध्ये बघूयात. या लेसनमध्ये आपण बघणार आहोत पहिल्यांदा इंट्रोडक्शन, की ज्यात केमिस्ट्री म्हणजे काय आणि ते कुठे कुठे इम्पॉर्टंट आहे हे बघणार आहोत. त्याच्यानंतर मॅटर आणि त्याचे जे क्लासिफिकेशन्स आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ते झाल्यानंतर आपण बेसिक युनिट्स, जे फंडामेंटल युनिट्स आहेत ते बघणार आहोत. त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीज काही इम्पॉर्टंट ज्या केमिस्ट्रीमध्ये लागतात त्या डिटेलमध्ये बघणार आहोत. ते झाल्यानंतर एक इम्पॉर्टंट पार्ट बघणार आहोत, तो आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ते झाल्यानंतर काही टर्म्स आहेत की ज्या मोलिक्युलर फॉर्म्युला, इम्पेरिकल फॉर्म्युला, मोलिक्युलर मास, ऑटोमिक मास, फॉर्म्युला मास या बघणार आहोत की ज्या आपल्याला केमिस्ट्रीच्या नेक्स्ट स्टँडर्डमध्ये किंवा या स्टँडर्डमध्ये जे काही नेक्स्ट लेसन्स येतील की ज्यात त्या इम्पॉर्टंट आहेत. आणि लास्ट आपण मोल कॉन्सेप्ट बघणार आहोत. मोल कॉन्सेप्ट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो फक्त या लेसन पुरताच लिमिटेड नाहीये. तर जिथे जिथे मोल ही कॉन्सेप्ट येणार आहे तिथे तिथे त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला मोल कॉन्सेप्ट यूज करावी लागणार आहे. कारण जिथे जिथे नंबर ऑफ मोल्स हे येणार आहेत ज्या फॉर्म्युल्यात, तिथं तिथं मोल कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. सो या लेसनमध्ये जे जे आपण बघणार असो, भले ते लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन असू देत, फंडामेंटल युनिट्स असू देत किंवा मोल कॉन्सेप्ट असू देत, हे तिन्ही जे पार्ट्स आहेत ते फक्त या लेसनसाठी इम्पॉर्टंट नाही आहेत, तर ते केमिस्ट्रीचा बेस आहेत. 11th काही लेसन्स येतील, 12th काही लेसन्स येतील, त्यात हे खूप इम्पॉर्टंट राहणार आहेत. सो मग स्टार्ट करूया आजचं पहिलं लेक्चर, की ज्यात आपण या लेसनचा इंट्रोडक्टरी पार्ट बघणार आहोत. आता या लेसनच्या इंट्रोडक्शनमध्ये पहिल्यांदा केमिस्ट्री म्हणजे काय हे दिलेलं आहे. ओके, आणि केमिस्ट्रीचा यूज काय होतो. आता केमिस्ट्री ही काय आहे, सायन्सची एक ब्रँच आहे. केमिस्ट्री काय आहे, सायन्सची एक ब्रँच आहे. जर केमिस्ट्री सांगायचं झालं शॉर्टमध्ये तर आपण असं सांगू शकतो, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर अँड इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस विच इट अंडरगोज अंडर डिफरंट कंडिशन्स. म्हणजे केमिस्ट्री काय आहे, मॅटरचा स्टडी आहे. मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करायचा आहे आणि त्याच्यात जे फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात डिफरंट कंडिशनच्या अंडर, याचा स्टडी म्हणजे काय असतं, केमिस्ट्री. केमिस्ट्री म्हणजे काय, मॅटरच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याचे जे फिजिकल आणि केमिकल चेंजेस होतात याचा जो आपण स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, केमिस्ट्री. आता तसं बघायला गेलं तर केमिस्ट्री हे खूप सेंट्रल सायन्स आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. केमिस्ट्रीवरतीच फिजिक्स, बायोलॉजिकल सायन्स, एरोस्पेस सायन्स हे बाकीचे ज्या ब्रांचेस आहेत सायन्सच्या त्या डिपेंडंट आहेत. इवन आपण डे टू डे लाईफमध्ये जरी बघितलं तर केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. आपण घरातल्या छोट्याशा छोट्या वस्तूपासून ते मोठमोठ्या वस्तूंपर्यंत बघितलं तर प्रत्येक याच्यात केमिस्ट्री येते. आता घरी आपण दुधाचं दही बनवतो, तो काय आहे रे, केमिकल चेंज आहे. मग इथं केमिकल रिॲक्शन आली, सो केमिस्ट्री आली. बघा, आपण घर बांधण्यासाठी काय तयार करतो, सिमेंटचं कॉन्क्रीट मिक्सचर करतो. मग त्यात सिमेंट, वाळू वगैरे, पाणी असे बरेचसे सबस्टन्सेस आपण मिक्स करतो, मिक्सचर येतं. मग तिथे पण केमिकल चेंज होतो, मग ते केमिकल रिॲक्शन होते. मग तिथे पण काय येणार आहे सांगा, केमिस्ट्री येणार आहे. सो बघा, केमिस्ट्री ही खूप वाईड ब्रांच आहे, खूप इम्पॉर्टंट ब्रांच आहे आणि ज्याच्यावरती बाकीच्या ब्रांचेस इंटर डिपेंडंट आहेत. याच्यानंतर बघितलं तर केमिस्ट्री ही खूप अँशियंट ब्रँच आहे. म्हणजे केमिस्ट्री ही खूप जुनी ब्रँच आहे सायन्सची. याचा अर्थ नाहीये ती आउटडेटेड झालेली आहे किंवा खूपच जुनी आहे, असं नाहीये. जसजसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली तसं केमिस्ट्री पण काय होत गेलेली आहे, डेव्हलप होत गेलेली आहे. आणि या डेव्हलपमेंटमुळे आज आपण डिफरंट ॲप्लिकेशन्स बघतोय केमिस्ट्रीचे, जसे की मेडिसिन्स आहेत, आपण घरी ज्या वस्तू यूज करतोय त्या आहेत, अजून बरेचसे असे ॲप्लिकेशन्स आहेत की ज्यात आपण बघतोय की
अँशियंट टाईमपासून जसं टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेलेली आहे तशी केमिस्ट्री पण काय होत गेलेली आहे, ॲडव्हान्स होत गेलेली आहे. तर ही होती इंट्रोडक्शन. याच्यानंतर नेक्स्ट पार्ट जो येतो तो आहे नेचर ऑफ केमिस्ट्री. आता तसं बघायला गेलं तर केमिस्ट्रीच्या बऱ्याचशा ब्रँचेस येतात, जसं की ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, ह्या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस मधल्या 3 ब्रँचेस तर आता आपण स्टडी करणार आहोत. त्या आहेत ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे तुम्हाला इंट्रोडक्शन लेवलला 9th-10th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. आता हे इथं डिटेलमध्ये येणार आहे. केमिस्ट्रीची ऑर्गॅनिक जी ब्रँच आहे यात कशाचा स्टडी होतो, कार्बन कंपाऊंड्स. आपण बघितलेलं होतं की कार्बन कंपाऊंड जे ऑर्गॅनिक आहेत ते कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतात की ज्यांच्यात कॅटनेशन पॉवर असते, ते खूप लॉंग चेंज तयार करतात आणि काही प्रॉपर्टीज आहेत त्याची, टेट्राव्हॅलन्सी, कॅटनेशन, या प्रॉपर्टीमुळे ते लार्ज अमाऊंट ऑफ कंपाऊंड्स फॉर्म करतात. आणि हे सगळे जे कंपाऊंड्स आहेत, जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स किंवा कार्बन कंपाऊंड्स आहेत, ते ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतात. याचा स्टडी, याच्या प्रॉपर्टीजचा स्टडी, फिजिकल असो किंवा केमिकल प्रॉपर्टीज, तो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतो. आता इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, जे कंपाऊंड्स ऑर्गॅनिक नाही आहेत त्यांना इनऑर्गॅनिक म्हणतात. मग जे कंपाऊंड्स, कार्बन कंपाऊंड सोडून जे बाकीचे कंपाऊंड्स आहेत त्यांचा जो स्टडी आहे तो इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतो. त्याच्यानंतर फिजिकल केमिस्ट्रीमध्ये काय येतं, मॅटरशी रिलेटेड येतं. आता मॅटरमध्ये काय काय येईल सांगा, ॲटम्स येणार आहेत, मोलिक्युल्स येईल, न्यूक्लियस येईल, न्यूट्रॉन्स येतील, त्याच्याशी रिलेटेड प्रॉपर्टीज येतील, प्रिन्सिपल्स येतील, लॉज येतील. या सगळ्याचा स्टडी आहे तो फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येणार आहे. सो हा लेसन तसं बघायला गेलं तर ऑर्गॅनिक पण नाहीये, इनऑर्गॅनिक पण नाहीये. यात आपण लॉज बघणार आहोत. मी इंट्रोडक्शन मध्ये पण आधी बोललेलो आहे की यात आपण लॉज बघणार आहोत, काही प्रॉपर्टीज बघणार आहोत, मॅटरशी रिलेटेड बघणार आहोत. म्हणजे हा कशाच्या अंडर येतोय, फिजिकल केमिस्ट्री. हे होतं नेचरशी रिलेटेड. काय काय बघितलं बघा, इंट्रोडक्शन मध्ये बघितलं केमिस्ट्री काय आहे, मॅटरच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज आणि फिजिकल आणि केमिकल चेंजेस जे होतात त्याचा जो स्टडी करतो त्याला आपण काय म्हणतो, केमिस्ट्री. केमिस्ट्री हे सेंट्रल सायन्स आहे की जे खूप इम्पॉर्टंट आहे. बाकीच्या सायन्सच्या ब्रँचेस पण त्याच्यावरती डिपेंडंट आहेत. तसंच डे टू डे लाईफमध्ये पण केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट आहे. केमिस्ट्री जरी एन्शियंट ब्रँच असली तरी जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होत गेलेली आहे तसं केमिस्ट्री पण ॲडव्हान्स होत गेलेलं आहे. आणि याचे ॲप्लिकेशन बघतोय आपण डे टू डे लाईफमध्ये. आज जे बघतोय मेडिसिन्स आहेत किंवा घरात बोल्या वस्तू बघतोय आपण डे टू डे लाईफमध्ये, त्या चेंज होत जात आहेत. नेक्स्ट, नेचर ऑफ केमिस्ट्री. यात काय बघितलं आपण, केमिस्ट्रीच्या ब्रँचेस बघितल्या. काय आहेत त्या ब्रँचेस बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री, ॲनालिटिकल केमिस्ट्री. यातल्या 3 ब्रँचेस आता आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत 11च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. मग त्यात ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कशा स्टडी येतो, कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स जे ऑर्गॅनिक आहेत. जे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स नाही आहेत त्यांचा स्टडी कशात येतो, इनऑर्गॅनिक. आणि मॅटर त्याच्याशी रिलेटेड ॲटम्स, मॉलिक्युल्स, न्यूक्लियस, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, इलेक्ट्रॉन्स, प्रिन्सिपल्स, लॉज, हे सगळे कशात येतात, फिजिकल केमिस्ट्री. सो हा जो लेसन आहे तो फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर जाणार आहे. याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहे की जो आहे मॅटर. आता मॅटर म्हणजे काय असतं, मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅज मास. Matter is anything that occupies space and have mass. आता या मॅटरचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत.
आता मेन जो मॅटर आहे तो दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. एक आहे प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा आहे मिक्सचर्स. पहिला पार्ट आहे प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा आहे मिक्सचर्स. आता मॅटर म्हणजे काय की जो स्पेस ऑक्युपाय करतो आणि त्याला मास असतं त्याला आपण काय म्हणतो मॅटर. आता ह्या जो मॅटर असतो तो दोन पार्ट्स मध्ये मेनली डिवाइड होतो. फर्स्ट प्युअर सबस्टन्सेस आणि दुसरा असतो मिक्सचर. आता हे प्युअर सबस्टन्सेस असतात काय तर यांना एक डेफिनाइट केमिकल कंपोजिशन असतं. यांना एक डेफिनाइट केमिकल कंपोजिशन असतं. तर मिक्सचरना डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नसतं. यांच्या प्रॉपर्टीज काय असतात सेम. यांच्या प्रॉपर्टीज डेफिनाइट नसतात. आपण सांगू शकत नाही की त्यांच्या प्रॉपर्टीज फिक्स असतील का नसतील. लक्षात येत आहे बघा. प्युअर सबस्टन्सेस काय असतात बघा. डेफिनाइट केमिकल कंपोजिशन आणि काय असतं सेम प्रॉपर्टीज. तर मिक्सचरना काय असतं नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन आणि नो डेफिनाइट प्रॉपर्टीज. लक्षात आलंय सगळ्यांना. मॅटर काय आहे एनिथिंग दॅट ऑक्युपाइड स्पेस अँड हॅव मास. मॅटर इज डिवायडेड इनटू प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. हा इंट्रोडक्टरी पार्ट आहे लक्षात ठेवा. मग प्युअर सबस्टन्सेस काय असतं डेफिनाइट केमिकल कंपोजिशन सेम प्रॉपर्टीज. तर मिक्सचर्स मध्ये काय आहे ते बघा नो डेफिनाइट केमिकल कंपोजिशन नो डेफिनाइट प्रॉपर्टीज. ओके. केमिस्ट्रीचा काही पार्ट आहे तो चार्ट वाईज जेवढं लक्षात ठेवाल तेवढा इझी जातो. कारण थोडंसं बोरिंग आहे रीड करण्यासाठी बट हे असं चार्ट वाईज व्यवस्थित ब्रांच वाईज लक्षात ठेवलं तर लक्षात ठेवायला इझी जातं आणि रिवाइज करायला पण ते सोपं पडतं. कारण आपल्याला कॉन्सेप्ट बिल्ड करायचे आहेत. जसं आहे तसं पार्ट करायचं नाहीये. मग आता हे प्युअर सबस्टन्सेस परत दोन पार्ट्स मध्ये डिवाइड होतात. ते आहेत इलेमेंट्स and compounds. Pure substances are further divided into two types, elements and compounds. आता elements काय असतात. Elements are the pure substances which cannot be further subdivided into simpler substances. म्हणजे काय बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे याच्यावर काही ऑर्डिनरी केमिकल चेंज केलं तर ते अजून सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये आपल्याला ब्रेक करता येत नाहीत. आपल्याला ते तोडता येत नाहीत सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. त्यांना आपण काय म्हणतो इलेमेंट्स. तर जे सबस्टन्सेस आहेत की जे केमिकल चेंजेसनी आपण सेपरेट करू शकतो त्यांना काय म्हणतो कंपाऊंड्स. द कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय युझिंग ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे लक्ष द्या प्युअर हायड्रोजन घेतलं तर तो इलेमेंट आला बट H2 घेतलं तर कंपाऊंड आलं. H2 मधला हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण केमिकल प्रोसेसेसनी काय करू शकतो सेपरेट करू शकतो. लक्षात येत आहे तुमच्या की जे सगळ्यात सिंपल असतात ते परत आपण ब्रेक करू शकत नाही त्यांना आपण काय म्हणतो इलेमेंट्स. जर तर जे एकमेकांमध्ये फिक्स प्रोपोर्शन मध्ये कंबाईन झालेले असतात रिॲक्ट झालेले असतात त्यांना काय म्हणतो आपण कंपाऊंड. लक्षात येत आहे बघा. मॅटरचे दोन टाइप्स होते प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस मध्ये काय येऊ शकतं प्युअर मेटल येऊ शकतो. तर मिक्सचर्स मध्ये काय येऊ शकतो पेंट येऊ शकतं तुमचं. पेंट हे मिक्सचर असतंय. अजून बरेचसे मिक्सचर सरबत जरी घेतलं आपण तरी तो काय येणार आहे मिक्सचर येणार आहे. प्युअर सबस्टन्सेस मध्ये काय येणार आहे प्युअर मेटल्स येणार आहेत सगळे. अजून प्युअर इलेमेंट्स असतील जे. मग प्युअर इलेमेंट्स मध्ये काय येणार आहे सांगा. यात कंपाऊंड्स पण येतील आणि इलेमेंट्स पण येतील. इलेमेंट्स फर्दर कसे क्लासिफाय होतात बघा. मेटल्स नॉन मेटल्स
मेटॅलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स. आता मेटल्स बद्दल सगळ्यांना माहिती आहे की इलेमेंट्स जे मेटल्स असतात त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहे. मेटल्सला काय असतो रे, लस्टर असतं, ते शाईन होतात. दुसरी प्रॉपर्टी काय, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तिसरी प्रॉपर्टी काय आहे, त्यांना डक्टिलिटी असते, म्हणजे त्याच्यापासून आपण वायर तयार करू शकतो ओढून ताणून त्यांना. नेक्स्ट ते मॅल्लेबल असतात. मॅल्लेबल म्हणजे काय, त्याच्यापासून आपण शीट्स म्हणजे पत्रा जो म्हणतो आपण, ठोकून ठोकून त्याला शीट्स मध्ये काय करू शकतो, कन्वर्ट करू शकतो. बघा मेटल्सच्या प्रॉपर्टी परत एकदा रिवाइज करतो. त्यांना लस्टर असतं, शाईन असते. दुसरं, दे आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. थर्ड, दे आर डक्टाईल, म्हणजे ते वायर्स मध्ये आपण वायर्स त्याच्यापासून तयार करू शकतो, वायर्स ड्रॉ करू शकतो. आणि फोर्थ, दे आर मॅल्लेबल, म्हणजे त्याच्यापासून आपण शीट्स म्हणजे पत्रा तयार करू शकतो. नेक्स्ट नॉन मेटल्स मध्ये बघूया. मेटल्सचे एक्झाम्पल सांगता येतील, सोडियम, ॲल्युमिनियम, आयर्न, कॉपर एक्सेट्रा येतील. नॉन मेटल्स मध्ये जावा, प्रॉपर्टीज एक्झॅक्टली अपोजिट आहेत. नॉन मेटल्स बघा, पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. एक्सेप्शन फक्त ग्रॅफाइट आहे की जो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. नेक्स्ट, मेटल्सला लस्टर नाहीये, बट एक्सेप्शन आहेत, डायमंड आणि आयोडीन, की ज्यांना लस्टर आहे. सो हे एक्सेप्शन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. बघा, गुड कंडक्टर्स नाही आहेत, हे बॅड कंडक्टर्स आहेत. बट गुड कंडक्टर एक नॉन मेटल आहे, जो एक्सेप्शन आहे तो आहे ग्रॅफाइट, की जे कार्बनचं ॲलोट्रोप आहे. नॉन मेटल्सना लस्टर नाहीये, बट त्यात पण एक एक्सेप्शन आहे, दोन आहेत सॉरी, डायमंड आणि आयोडीन, त्यांना लस्टर आहे. त्याच्यानंतर नॉन मेटल्स डक्टाईल आणि मॅल्लिएबल नाहीयेत, म्हणजे त्याच्यापासून आपण वायर किंवा शीट्स बनवू शकत नाही. नॉन मेटल्सचे एक्झाम्पल्स काय येतील, आत्ताच बघितले आपण, डायमंड, ग्रॅफाइट, आयोडीन, नायट्रोजन, हायड्रोजन, फॉस्फरस, हे सगळे काय येतील, नॉन मेटल्स. हॅलोजन फॅमिली सगळी नॉन मेटल्स मध्ये येणार आहे. नेक्स्ट पॉइंट आला मेटॅलॉइड्स. आता काही सबस्टन्सेस आहेत की ज्यांना काही प्रॉपर्टीज मेटल्सच्या आहेत, तर काही प्रॉपर्टीज नॉन मेटल्सच्या आहेत. मग द इलेमेंट्स हॅव्हिंग प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स आर कॉल्ड मेटॅलॉइड्स. म्हणजे मेटॅलॉइड्स बघा, त्यांना मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज आहेत आणि नॉन मेटल्सच्या पण प्रॉपर्टीज आहेत, त्यांना मेटॅलॉइड्स म्हणतात. मग मेटॅलॉइड्स मध्ये कोण येतं, सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक, हे जे आहेत ते कशात येतात, मेटॅलॉइड मध्ये. लक्षात ठेवा, सिलिकॉन आणि जर्मॅनियम हे मेटॅलॉइड्सचे काय आहेत, एक्झाम्पल्स. लक्षात आलं हे क्लासिफिकेशन. नेक्स्ट, कंपाऊंड्स. आता कंपाऊंड्स काय असतात की जे सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये ब्रेक होतात आणि हे एका डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये मिक्स झालेले असतात. फॉर एक्झाम्पल, H2O घेतलं तर H2O चा कुठलाही मॉलिक्यूल घ्या, त्यात 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन असणार आहे. अमोनिया घेतलं NH3, कुठलाही मॉलिक्यूल घ्या, त्यात 1 नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन असणार. म्हणजे त्याचं जे केमिकल कंपोजिशन आहे ते फिक्स राहतं, ते चेंज होत नाही. समजलंय, हे लक्षात आलंय. नेक्स्ट बघा, आता मिक्सचर्स कडे जाऊया. मिक्सचर्स हे असे असतात की जे डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये मिक्स झालेले नसतात, त्यांचं प्रपोर्शन फिक्स नसतं आणि फिजिकल चेंजेसने ते काय करू शकतो, आपण सेपरेट करू शकतो. मिक्सचर्स इज द कॉम्बिनेशन और मिक्सचर इज द combination of substances which are not in definite proportion and they may be separated by physical changes. म्हणजे हे एका डेफिनाइट प्रपोर्शन मध्ये मिक्स झालेले नसतात आणि फिजिकल चेंजेसने आपण ते काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. आता मिक्सचर्स जे असतात ते 2 टाइप्सचे असतात, होमोजिनियस आणि दुसरा टाइप असतो हेट्रोजिनियस. आता होमोजिनियस म्हणजे काय, एकसारखं. म्हणजे आपण साखर घेतली, ती पाण्यात टाकली आणि मिक्स केली, तर ते जे मिक्सचर येणार आहे ते होमोजिनियस येणार आहे. तर आपण दगड घेतले आणि पाण्यात टाकले तर ते त्याच्यात विरघळणार नाहीये, सो ते मिक्सचर कसलं येणार आहे, हेट्रोजिनियस. म्हणजे सोल्युबल सबस्टन्स आपण टाकला तर ते काय असणार आहे, होमोजिनियस. आणि जर इनसोल्युबल सबस्टन्स असेल तर ते काय असणार आहे, हेट्रोजिनियस. लक्षात येतंय. मग होमोजिनियस मध्ये सोल्युशन्स येतात सगळे. आता सोल्युशन्स काय येत असतील, कारण सोल्युशन्स मध्ये सोल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये कम्प्लिटली डिझॉल्व्ह झालेला असतो, तो त्याच्याशी एकजीव झालेला असतो. आपण
साखर एकदा पाण्यात मिक्स केली की आपल्याला साखर आणि पाणी सेपरेटली दिसत नाही, ते एकच होऊन जातं. मग त्या टाईपचे जे मिक्सचर असतात त्यांना काय म्हणतो, होमोजिनियस मिक्सचर्स, की ज्यात सोल्युशन्स येतात. तर हेट्रोजिनियस मिक्सचर्स म्हणजे काय, ज्यात इनसोल्युबल सबस्टन्स आपण टाकलेला आहे एखाद्या लिक्विडमध्ये तो तसाच सस्पेंड होतोय, तर ते हेट्रोजिनियस मध्ये येतात, की जे थ्रू आउट युनिफॉर्मली मिक्स झालेले नसतात. म्हणजे जिथं युनिफॉर्मली मिक्स होतात ते काय असतात, होमोजिनियस. आणि जे नॉन युनिफॉर्म मिक्सचर्स असतात ते काय असतात, हेट्रोजिनियस. लक्षात आलंय. इथं हा मॅटर जो पार्ट आहे तो एंड होतोय. तो शॉर्ट मध्ये परत एकदा रिवाइज करूया. बघा, मॅटर इज एनिथिंग दॅट ऑक्युपाइज स्पेस अँड हॅव मास. मॅटर मेनली डिवाइड कशात होतो रे, प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय, ज्यांना डेफिनाइट केमिकल प्रॉपर्टीज आहेत आणि त्यांचं केमिकल कंपोजिशन पण काय आहे, फिक्स आहे. आता हे प्युअर सबस्टन्सेस परत इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स मध्ये डिवाइड होतात. मग इलेमेंट्स म्हणजे काय असतात, इलेमेंट्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस बाय ऑर्डिनरी केमिकल चेंजेस. म्हणजे हे परत आपण सिंपल सबस्टन्सेस मध्ये परत स्प्लिट करू शकत नाही, तर कंपाऊंड्स आपण परत स्प्लिट करू शकतो. हा दोन्हीतला फरक आहे. म्हणजे हे आपण सेपरेट नाही करू शकत, तर हे सेपरेट करू शकतो ऑर्डिनरी केमिकल चेंजेसनुसार. मग इलेमेंट्स परत डिवाइड होतात मेटल्स, नॉन मेटल्स, मेटॅलॉइड्स मध्ये. मेटल्सच्या प्रॉपर्टीज बघितली आपण, लस्टर, मॅलेबिलिटी, डक्टिलिटी, गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. नॉन मेटल्स बघा, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. एक्सेप्शन कोण आहे, ग्रॅफाइट. अजून काय, दे आर नॉन लस्टरस. एक्सेप्शन डायमंड अँड आयोडीन. त्याच्यानंतर दे डू नॉट पजेस मॅलेबिलिटी अँड डक्टिलिटी. नेक्स्ट मेटॅलॉइड्स बघितले की ज्यांना प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल्स अँड नॉन मेटल्स आहेत. त्याच्यानंतर मिक्सचर्स बघितले की ज्यात होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस आहेत. मिक्सचर हे असे असतात की ज्यांचं डेफिनाइट प्रपोर्शन नसतं आणि ते फिजिकल चेंजेसनी सेपरेट करू शकतो. होमोजिनियस म्हणजे युनिफॉर्म एकसारखं असतं, सोल्युशन्स घेतलं म्हणजे साखर पाण्यात विरघळवली. हेट्रोजिनियस म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म मिक्सचर असतं. दगड जर पाण्यात टाकले तर ते विरघळणार आहेत का, हा ते मिक्सचरच आहे, बट हेट्रोजिनियस आहे, नॉन युनिफॉर्म आहे. इथं हा जो मॅटर हा पार्ट आहे तो एंड होतोय. हा इंट्रोडक्टरी पार्ट होता, टेक्स्टबुक मधून व्यवस्थित रीड करा. ओके, आता आपण काय काय बघितलं, इंट्रोडक्शन हा पार्ट बघितला टेक्स्टबुक मधला. त्याच्यानंतर नेचर ऑफ केमिस्ट्री बघितलं, मॅटर हा पार्ट बघितला. आता आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे, स्टेट्स ऑफ मॅटर. ना आपल्याला सगळ्यांना माहित आहे मॅटरच्या बेसिक 3 स्टेट्स आहेत. कोणत्या कोणत्या सांगा बघू आता, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. ओके, मॅटर एक्झिबिट्स इन 3 स्टेट्स, सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस स्टेट. आता यात सॉलिड स्टेट काय असते, सॉलिड स्टेट मध्ये जे पार्टिकल्स असतात ते खूप क्लोज असतात. पार्टिकल्स असतात ते खूप जवळजवळ टाइटली होल्ड असतात. ओके, यांना काय असतो, डेफिनाइट शेप अँड व्हॉल्यूम असतो, फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. ओके, फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. आणि यांच्या पार्टिकल्स मधला फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतो. तर लिक्विड्स मध्ये काय असतं, हे पार्टिकल्स थोडेसे लांब असतात. मग यांना शेप नसतो, डेफिनाइट शेप नसतो, बट काय असतो, फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. आता शेप नसतो तर काय होतं, मग आपण जर लिक्विडचं बघा, ग्लासमध्ये पाणी ओतलं तर ते वॉटर जे आहे ते ग्लासचा शेप घेतं. कंटेनर मध्ये टाकलं तर ते कंटेनरचा शेप घेतं. म्हणजे लिक्विड्स आहे त्यांना एक डेफिनाइट शेप नसतो. आपण ज्या कंटेनरमध्ये किंवा ज्या भांड्यात त्याला टाकणार आहे त्याचा जो शेप घेणार आहे, बट त्याला फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. त्याच्या पलीकडे गॅसेस बघितलं तर त्याचे पार्टिकल्स खूप लांब लांब असतात. पार्टिकल्स खूप लांब लांब असतात, यांना फिक्स शेप पण नसतो आणि डेफिनाइट व्हॉल्यूम पण नसतो. ज्यांचा व्हॉल्यूम आणि शेप फिक्स नसतो, डेफिनाइट नसतो.
बघा परत एकदा लक्ष द्या, मॅटरच्या 3 स्टेट्स येतात, सॉलिड, लिक्विड, गॅसियस. यात सॉलिड स्टेट आहेत, यातले जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांना टाइटली होल्ड असतात, त्यामुळे त्यांना एक डेफिनेट शेप आणि फिक्स्ड व्हॉल्यूम असतो. लिक्विडमध्ये पार्टिकल्स थोडेसे लांब लांब असतात, ते आतल्या स्पेसमध्ये मूव्ह होऊ शकतात, त्यामुळे त्यांना फिक्स्ड व्हॉल्यूम असतो बट डेफिनाइट शेप नसतो. आपण ते ज्याच्यात पोअर करू त्याचा ते शेप घेतात. तर गॅसियस पार्टिकल्स हे खूप लांब लांब असतात ॲज कम्पेअर टू सॉलिड अँड लिक्विड, सो त्यांना एक डेफिनाइट शेप पण नसतो आणि फिक्स्ड व्हॉल्यूम पण नसतो. आता या तिन्ही स्टेट्स आहेत त्या इंटर कन्व्हर्टिबल आहेत. आपण टेम्परेचर किंवा प्रेशर जर चेंज केलं तर हे चेंज होतं. बघा मी एक्झाम्पल सांगतो, आईस आहे, आईसला मी हीट केलं तर तो काय होईल रे, मेल्ट होईल आणि वॉटर फॉर्म होईल. सो सॉलिडचं कन्व्हर्जन कशात झालं, लिक्विडमध्ये विथ द हेल्प ऑफ टेम्परेचर. आता मी वॉटरला हीट केलं, बॉईल केलं, वॉटर कशात कन्वर्ट होणार आहे, वेपरमध्ये, म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होणार आहे, गॅसेसमध्ये. आता नीट लक्ष द्या, मी वेपर कूल केली तर काय तयार होईल, लिक्विड म्हणजे वॉटर तयार होईल. वॉटरला कूल केलं तर आईस म्हणजे लिक्विडचं कन्व्हर्जन कशात होईल, सॉलिड. म्हणजे आता काय बघितलं बघा, मॅटरच्या 3 स्टेट्स आहेत, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. हे क्लोजली आहेत, हे थोडेसे लांब, ते खूपच लांब. यांना काय आहे, डेफिनाइट शेप आणि फिक्स्ड व्हॉल्यूम. यांना फिक्स्ड व्हॉल्यूम आहे बट डेफिनाइट शेप नाही, ज्याच्यात ते टाकू त्याचा शेप घेतात. तर गॅसियस जे पार्टिकल्स आहेत ते खूप लांब आहेत, त्यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप कमी आहे आणि यांना ना डेफिनाइट शेप आहे ना फिक्स्ड व्हॉल्यूम आहे. बट या तिन्ही स्टेट्स इंटर कन्व्हर्टिबल आहेत. आपण टेम्परेचर किंवा प्रेशरच्या कंडिशन जर चेंज केल्या तर आपण सॉलिड टू लिक्विड, लिक्विड टू गॅस किंवा गॅस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड एखाद्या सबस्टन्सला ट्रान्सफर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आईसचं घ्या, आईसला हीट केलं काय होईल, वॉटर, वॉटरला हीट केलं काय होईल, वेपर, वेपरला कूल केलं काय होईल, वॉटर, वॉटरला कूल केलं परत काय होईल, आईस. सो टेम्परेचर आणि प्रेशरच्या कंडिशन्स चेंज केल्या तर हे इंटर कन्व्हर्टिबल आहे, म्हणजे याच्यातून याच्यात, याच्यातून याच्यात किंवा याच्यातून याच्यात, याच्यातून याच्यात आपण त्या सबस्टन्सला नेऊ शकतो. सो हे होतं स्टेट्स ऑफ मॅटरशी रिलेटेड. याच्यानंतर नेक्स्ट जो पॉइंट बघणार आहे तो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. आता जनरली कुठल्याही सबस्टन्स किंवा मॅटरच्या प्रॉपर्टीज या 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केल्या जातात. फर्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज आणि नेक्स्ट आहे केमिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे काय, या प्रॉपर्टीज मेजर करताना कोणताही केमिकल चेंज होत नाही. व्हाईल मेजरिंग दीज प्रॉपर्टीज देअर इज नो केमिकल चेंज. म्हणजे एखाद्या सबस्टन्सची एखादी प्रॉपर्टी आपण मेजर करतोय आणि त्यावेळी त्याच्यात कोणताही केमिकल चेंज होत नसेल तर त्या प्रॉपर्टीला फिजिकल प्रॉपर्टी म्हटलं जातं. आणि जर एखादी प्रॉपर्टी आपण मेजर करतोय त्यावेळी तिच्यात केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन होते तर त्या प्रॉपर्टीला काय म्हटलं जातं, केमिकल प्रॉपर्टी. लक्षात येतंय बघा, फिजिकल प्रॉपर्टीमध्ये अशा प्रॉपर्टीज असतात की ज्या मेजर करताना कोणताही केमिकल चेंज होत नाही. तर केमिकल प्रॉपर्टी ही अशी प्रॉपर्टी असते की जी मेजर करताना त्यात केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन होते. म्हणजे जी प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंज होत नाही ती काय असते, फिजिकल. तर ज्या प्रॉपर्टीमध्ये केमिकल चेंज होतो ती काय असते, केमिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टीज कोणत्या येणार आहेत बघा, कलर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, डेन्सिटी. ओके. तर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये काय येईल, ज्या केमिकल रिॲक्शनशी रिलेटेड असेल. फॉर एक्झाम्पल आपण कोलला बर्न केलं तर काय होणार आहे, कोल हा काय आहे, कार्बनचा ॲलोट्रोप आहे. सो त्याला ज्यावेळी आपण बर्न करणार आहे त्यावेळी कार्बनची ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन होणार आहे आणि कार्बन डायऑक्साईड गॅस तयार होणार आहे. सो लक्षात आलंय, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. Properties of matter are of 2 types, physical and chemical. Physical properties are the properties while measuring these properties there is no chemical change.
while the properties which accompanied by a chemical change are called chemical properties. म्हणजे ज्याच्यात बघा केमिकल चेंज होत नाही अशा प्रॉपर्टीज फिजिकल असतात. जर ज्याच्यात केमिकल चेंज होतं किंवा केमिकल रिॲक्शन होते त्या सगळ्या प्रॉपर्टीज केमिकल प्रॉपर्टीज येतात. फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये काय काय येतं बघा, कलर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, डेन्सिटी, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तर केमिकल प्रॉपर्टीज मध्ये बघा, कार्बन कोल घेतला आणि त्याला ऑक्सिजन मध्ये बर्न केलं ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये, तर त्याचा जो कार्बन डायऑक्साईड फॉर्म होणार आहे त्यावेळी जी हीट तयार होईल, कॅलरिफिक हीट होईल, त्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहेत त्या कशात येणार आहेत, केमिकल प्रॉपर्टीज मध्ये, केमिकल रिॲक्शन मध्ये येणार आहेत. लक्षात आलंय? म्हणजे जिथे केमिकल चेंज किंवा केमिकल रिॲक्शन होते त्या केमिकल प्रॉपर्टीज असतात, तर जिथे केमिकल चेंज होत नाही त्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात. आता प्रॉपर्टीज बघितल्यानंतर नेक्स्ट जो पार्ट बघणार आहे आपण तो आहे मेजरमेंट ऑफ मॅटर. आता मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप, मोजायचं, क्वांटिटी काउंट करायचं, काउंटिंग द मॅटर असं पण म्हणू शकतो आपण याला. आता आपण जर बघितलं तर मॅटरच्या प्रॉपर्टीज येतात, फिजिकल असतील किंवा केमिकल. यातल्या मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज क्वांटिटेटिव्ह आहेत. क्वांटिटेटिव्ह आहेत म्हणजे त्या आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मास काउंट करतो आपण 10 kg. इथं हे क्वांटिटी दाखवत आहे, तर केजी काय आहे त्याचं युनिट. ही बघा त्याची काय आहे क्वांटिटी आणि केजी हे त्याचं काय आहे युनिट. अजून लेंथ आहे, आपण 5 मीटर म्हणलं तर 5 ही काय आहे क्वांटिटी, तर मीटर हे काय आहे युनिट आहे. अजून अशा बऱ्याचशा प्रॉपर्टीज आहेत जसं की व्हॉल्यूम आहे, डेन्सिटी आहे, ओके, मेल्टिंग पॉइंट्स असतील, बॉइलिंग पॉइंट्स असतील, 100 डिग्री सेल्सिअस मेल्टिंग पॉइंट, सॉरी बॉइलिंग पॉइंट आहे वॉटरचा 100 डिग्री सेल्सिअस, मेल्टिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. मग यात 0, 100 हे काय आहेत क्वांटिटीज आहेत. तर पुढे जे येत आहेत ते काय आहेत युनिट्स आहेत. काय आहेत युनिट्स. सो बघा मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये फर्स्ट पॉइंट बघतोय आपण की मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत भले त्या फिजिकल असू दे किंवा केमिकल, त्यातल्या मोस्ट ऑफ द प्रॉपर्टीज आपण काय करू शकतो, काउंट करू शकतो. त्या क्वांटिटेटिव्ह आहेत. मग ते काउंट करताना आपण त्यात क्वांटिटी आणि युनिट हे दोन पार्ट्स येतात. फॉर एक्झाम्पल मास घेतलं 10 kg, तर 10 काय येणार आहे क्वांटिटी, तर केजी काय आहे त्याचं युनिट. लेंथ ही पण काय आहे सांगा, मेजर केली जाणारी क्वांटिटी आहे की ज्यात 5 ही क्वांटिटी आहे, तर मीटर हे त्याचं काय आहे युनिट आहे. लक्षात येतं हे. म्हणजे बघा मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या क्वांटिटेटिव्ह इन नेचर आहेत, त्या आपण रिप्रोड्यूस करू शकतो आणि मेजर करू शकतो आणि त्या स्टँडर्ड आहेत, त्या चेंज होत नाहीत. 5 मीटर आहे ते चेंज होणार नाहीये, ते फिक्स राहणार आहे. आपण इंडियामध्ये मेजर केलं, US मध्ये मेजर केलं किंवा चंद्रावरती मूनवरती जाऊन जरी मेजर केलं तरी 5 मीटर ही व्हॅल्यू चेंज होणार नाही, ती फिक्सच राहणार आहे आणि ती रिप्रोड्यूस पण आपण करू शकतो. 5 मीटर हे आपण टेप घेतला की कुठेही गेलं तरी मेजर करू शकतो, 5 मीटर लेंथ आहे. सो हे जे स्टँडर्ड्स आहेत ते रिप्रोड्युसेबल आहेत आणि अनचेंजिंग आहेत, म्हणजे ते चेंज होत नाहीत. म्हणून तर हे स्टँडर्ड युनिट म्हणून युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड आहेत. लक्षात आलंय? मग आता हे युनिट म्हणजे काय असतं, तर युनिट हे पण एक स्टँडर्डच आहे की जे आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड आहे. The arbitrarily decided and universally accepted standards are called units. ही युनिट्सची काय आली डेफिनेशन. ही डेफिनेशन व्यवस्थित पाठ करा. ही फिजिक्स मध्ये पण होईल तुम्हाला इंट्रोडक्शन लेसन्स मध्ये, बट केमिस्ट्रीमध्ये पण आहे, कारण फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा हा जो पार्ट आहे स्टँडर्ड युनिट्स, बेसिक युनिट्स, युनिट्सची डेफिनेशन, फंडामेंटल युनिट्स हे सेम येणार आहे. सो हे फिजिक्स मध्ये पण होणार आहे तुम्हाला आणि केमिस्ट्रीमध्ये पण होणार आहे.
सो युनिटची जी डेफिनेशन आहे ती बघा काय आहे, द आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड्स आर कॉल्ड युनिट्स. म्हणजे युनिट हे असं रॅन्डमली डिसाइडेड आहे, बट ते युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड आहे आणि हे रिप्रोड्युसिबल आहे आणि अनचेंजिंग आहे. म्हणजे 1 मीटरची जी व्हॅल्यू आहे ती 100 इयर्स ॲगो घेतली, आज घेतली आणि 100 इयर्स आफ्टर घेतली तर ती चेंज होणार नाहीये, ती फिक्स राहणार आहे. बट आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण 1 मीटर लेंथ तयार करू शकतो किंवा ती मेजर करू शकतो. म्हणजे हे स्टँडर्डचे फायदे आहेत की ते रिप्रोड्युसेबल आहेत आणि अनचेंजिंग आहेत. सो एवढं लक्षात आलंय. बघा, मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज क्वांटिटेटिव्ह आहेत, त्या आपण मेजर करू शकतो. मेजर करताना त्यात क्वांटिटी आणि युनिट हे 2 पार्ट्स येतात. बघा, लेंथ फाय मीटर, फाय ही क्वांटिटी आहे तर मीटर हे काय आहे, युनिट. मग हे युनिट काय असतं, आर्बिट्ररीली डिसाइडेड अँड युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड असतं की जे रिप्रोड्युसेबल आहे आणि अनचेंजिंग आहे, म्हणजे ते चेंज होत नाही. आता हे जे युनिट्स आहेत त्याच्या बऱ्याचशा सिस्टीम्स आहेत, जसं की CGS, MKS, FPS या सिस्टीम्स आहेत. आता CGS म्हणजे काय की ज्याच्यात लेंथ सेंटीमीटर मध्ये, मास ग्रॅम्स मध्ये आणि टाइम सेकंद. म्हणजे सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. लेंथ सेंटीमीटर मध्ये, मास ग्रॅम्स मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये मोजला जातो. MKS म्हणजे काय, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. म्हणजे लेंथ मीटर मध्ये, मास किलोग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंद मध्ये. तर FPS ही युरोपियन ब्रिटिश सिस्टीम आहे की ज्याच्यात F जे लेंथ आहे ती फूट मध्ये, वेट आहे मास ते पाऊंड्स मध्ये आणि टाइम जो आहे तो सेकंद मध्ये. म्हणजे ही फूट, पाऊंड, सेकंद सिस्टीम आहे. बघा, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद, मीटर, किलोग्रॅम, सेकंद, फूट, पाऊंड, सेकंद या डिफरंट सिस्टीम्स आहेत की ज्याच्यात आपण युनिट्स मेजर करू शकतो. म्हणजे युनिट्स मेजर करण्याच्या या डिफरंट सिस्टीम्स आहेत, CGS, MKS, FPS. ओके. मग याच्यानंतर आज जी यूज केली जाते इंटरनॅशनली ती SI सिस्टीम काय आहे ती बघूयात. तर युनिटच्या 3 सिस्टीम बघितल्या, CGS, MKS, FPS. याच्या पलीकडे एक SI सिस्टीम पण येते, SI युनिट्स जे म्हणतो त्याला आपण इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स ही जी म्हणतो. ही 1960 मध्ये वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केली गेली. आता ही कशावरती बेस्ड होती तर मेट्रिक सिस्टीम. मेट्रिक म्हणजे काय, 10. मेट्रिक म्हणजे काय, 10. कारण याच्यात डेसिमल पॉइंट म्हणजे पॉवर जे होते, आता आज जे म्हणतो आपण 1 किलोमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. म्हणजे हे कन्व्हर्जन आहे ते 10च्या पटीत यायचं. 10, 10, 100, 1000 म्हणजे 10, 100, 1000. मग या पद्धतीनं जर कन्व्हर्जन्स असतील तर ते मल्टिप्लाय करायला आणि डिवाइड करायला काय जातात, सोपे जातात, कन्व्हिनियंट पडतात. म्हणजे हे कन्व्हर्जन जेव्हा मेट्रिक सिस्टीम किंवा डेसिमल सिस्टीम मध्ये होतं ते काय होतं, इझी होतं. युनिट्स मधलं जे इंटर कन्व्हर्जन होतं. मग हे इझी असल्यामुळे ही जी मेट्रिक सिस्टीम आहे ती वर्ल्ड वाईड ऍक्सेप्ट केली गेली 1960 मध्ये आणि त्यालाच नाव गेलं SI युनिट्स किंवा इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. लक्षात आलं SI युनिट्स काय आहेत आणि ते युनिव्हर्सली काय ऍक्सेप्टेड केले गेले, कारण त्यांच्यातलं जे कन्व्हर्जन आहे ते डेसिमल किंवा मेट्रिक सिस्टीम वरती बेस्ड होतं. ते कन्वर्ट करणं इझी जात होतं. म्हणजे कन्वर्ट करणं इझी आहे म्हणून ही सिस्टीम युनिव्हर्सली SI सिस्टीम्स म्हणून ऍक्सेप्ट केली गेली. लक्षात आलं. आणि ही जी मेट्रिक सिस्टीम होती ती फ्रान्समध्ये डेव्हलप झालेली होती लेट 18th सेंचुरीमध्ये आणि त्याच्यातच चेंजेस करून थोडेफार SI सिस्टीम डेव्हलप केली गेली 1960s मध्ये. आता या SI सिस्टीम मध्ये 7 फंडामेंटल युनिट्स आहेत किंवा 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. मग त्या फंडामेंटल क्वांटिटीज, त्यांचे सिम्बॉल्स, त्यांचे युनिट्स आणि युनिटचे सिम्बॉल्स आपण बघूयात. आता या ज्या मेजरमेंट ऑफ मॅटर मध्ये आपण SI सिस्टीम मध्ये आलेलो आहोत. या SI सिस्टीम मध्ये 7 फंडामेंटल युनिट्स आहेत
की जे कशावरती डिपेंड नाहीत. बाकीचे जे युनिट्स आहेत किंवा क्वांटिटीज आहेत या फंडामेंटल क्वांटिटीवरून डिराईव्ह केलेल्या आहेत, सो त्यांना डिराईव्ड क्वांटिटीज म्हणतात. या ज्या फंडामेंटल ज्या बेसिक क्वांटिटीज आहेत त्या आपण बघणार आहोत. त्यातली पहिली जी बेसिक क्वांटिटी आहे ती आहे मास. या मासचा सिम्बॉल आहे एम आणि त्याचं युनिट आहे किलोग्रॅम, की ज्याचा सिम्बॉल आहे केजी. लक्षात येतंय? मास त्याचं युनिट आहे किलोग्रॅम आणि त्याचा सिम्बॉल काय आहे केजी. दुसरी क्वांटिटी आहे लेंथ. लेंथ स्मॉल एल ने डिनोट केली जाते, त्याचं युनिट आहे मीटर, की जे स्मॉल एम ने डिनोट केलं जातं. त्याच्यानंतर थर्ड क्वांटिटी आहे टाइम. स्मॉल टी ने डिनोट केलं जातं, याचं युनिट आहे सेकंद, ज्याचा सिम्बॉल आहे एस. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आय या सिम्बॉलने डिनोट केलं जातो, याचं युनिट आहे एम्पियर. माहित आहे तुम्हाला सगळ्यांना, कॅपिटल ए ने डिनोट केलं जातं. ओके, या क्वांटिटीज झालेल्या आहेत तुम्हाला. मास केजी, लेंथ मीटर, टाइम सेकंड. नेक्स्ट क्वांटिटी आहे थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. ओके, थर्मोडायनॅमिक टेम्परेचरचा सिम्बॉल आहे कॅपिटल टी, युनिट आहे केल्विन, सिम्बॉल आहे के. नेक्स्ट अमाउंट ऑफ सबस्टन्स. आता अमाउंट ऑफ सबस्टन्स च सिम्बॉल आहे एन. हे मेजर केलं जातं मोल्स मध्ये आणि त्याचा सिम्बॉल आहे मोल, MOL. आणि लास्ट जी क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, ही I0 ने डिनोट केली जाते आणि हिचं युनिट आहे कॅन्डेला, ज्याचा सिम्बॉल आहे CD. बघा आता लक्ष द्या, जे 7 फंडामेंटल बेसिक युनिट्स आहेत ते आहेत क्वांटिटीज. 7 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत त्या आहेत मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनामिक टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स आणि ल्युमिनस इंटेन्सिटी. या 7 फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स परत एकदा बघा. मासचं काय आहे किलोग्रॅम, लेंथचं मीटर, टाइमचं सेकंद, इलेक्ट्रिक करंटचं एम्पियर, थर्मोडायनामिक टेम्परेचरचं केल्विन. टेम्परेचर आपण डिग्री सेल्सिअस बघत होतो, तर टेम्परेचर 3 क्वांटिटीज मध्ये मेजर केलं जातं, डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहाइट आणि डिग्री केल्विन. तर केल्विन हे स्टँडर्ड युनिट आहे. आपण डिग्री सेल्सिअस जनरली यूज करतो, बट ते स्टँडर्ड नाहीये, तर स्टँडर्ड कोणतं आहे केल्विन. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स मोल्स मध्ये काउंट केलं जातं आणि ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला. आता यातले पहिले 6 तुम्हाला नोन आहेत, बट 7 थोडंसं स्ट्रेंज आहे, बट ते लक्षात ठेवा. बघा 7 फंडामेंटल युनिट्स कोणते आहेत? मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनामिक टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, मग इथं जे फर्स्ट लेक्चर होतं केमिस्ट्रीचं, फर्स्ट लेसनचं सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री, ते इथं संपतंय. बघा शॉर्टमध्ये बघूयात आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं. आपण बघत आहोत केमिस्ट्रीचा फर्स्ट लेसन सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. त्याचं हे फर्स्ट इंट्रोडक्टरी लेक्चर आहे. यात आपण स्टार्टला इंट्रोडक्शन बघितली की त्यात केमिस्ट्री काय आहे, की ज्यात आपण मॅटरचा फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज आणि त्याच्या चेंजेसशी रिलेटेड स्टडी करतो. केमिस्ट्री खूप इम्पॉर्टंट सायन्स आहे. ते डे टू डे लाईफमध्ये कसं इम्पॉर्टंट आहे ते बघितलं पहिल्या पार्टमध्ये. नेक्स्ट पॉईंटमध्ये गेलो आपण नेचर ऑफ केमिस्ट्री बघितलं. त्यात केमिस्ट्रीचे टाईप्स आले इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल, बायो, ॲनालिटिकल. त्यातले पहिले 3 टाईप्स बघितले. त्यातला हा जो लेसन आहे तो फिजिकल केमिस्ट्रीच्या अंडर येतोय. नेक्स्ट पॉईंटमध्ये गेलो आपण मॅटर बघितलं. मॅटर म्हणजे काय असतं? दॅट ऑक्युपाईड स्पेस अँड हॅव मास. हे मॅटर परत डिवाइड होत आहे बघा प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्समध्ये. हे प्युअर सबस्टन्सेस परत इलेमेंट्स आणि कंपाऊंड्समध्ये डिवाइड होत आहेत. इलेमेंट्स परत मेटल, नॉन मेटल्स, मेटलॉइड्समध्ये डिवाइड होत आहेत. हे सगळं क्लासिफिकेशन आपण डिटेलमध्ये बघितलं. त्याच्यानंतर मिक्सचर्स जे आहेत ते होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस असे डिवाइड होतात. ओके, त्याच्यानंतर
आपण स्टेट्स ऑफ मॅटर बघितल्या की जे होते सॉलिड, लिक्विड आणि गॅसियस. आणि हे इंटर कन्व्हर्टिबल आहेत की जे टेम्परेचर आणि प्रेशर चेंज करून आपण एकमेकांमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्याच्यानंतर बघितलं मेजरमेंट ऑफ मॅटरच्या प्रॉपर्टीज बघितल्या. प्रॉपर्टीजमध्ये फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज. फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये केमिकल चेंज होत नाही, तर केमिकल प्रॉपर्टीजमध्ये केमिकल चेंज होतो. मग या बऱ्याच मॅटरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज या क्वांटिटेटिव्ह आहेत, त्या आपण काउंट करू शकतो. मग हे आपण मेजरमेंट ऑफ मॅटरमध्ये बघितलं. मग यात आपण प्रॉपर्टीज मेजर करताना त्यात क्वांटिटी आणि युनिट हे दोन पार्ट्स येत आहेत हे बघितलं. मग युनिट म्हणजे काय आहे की हे आर्बिट्ररी डिसाइडेड आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड स्टँडर्ड आहे की जे रिप्रोड्युसेबल आणि अनचेंजिंग आहे. म्हणजे ते परत आपण रिप्रोड्यूस करू शकतो बट चेंज होत नाही, ते कायम फिक्स आणि कॉन्स्टंट राहतं. मग त्याच्यानंतर सिस्टीम्स बघितल्या. CGS, MKS आणि FPS या 3 सिस्टीम्स आहेत. त्याच्यानंतर SI सिस्टीम 1960 मध्ये जी मॅट्रिक सिस्टीम वरून घेतली गेली. आता हीच काय युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड केली कारण डेसिमल मधलं जे कन्व्हर्जन आहे ते खूप इझी होतं. ते काय होतं? इझी होतं. ते इंटर कन्व्हर्जन्स इझी जातात 10च्या पॉवर्समध्ये असल्यामुळे. मल्टिप्लाय डिवाइड करायला सोपं जातं. सो SI सिस्टीममध्ये मेट्रिक सिस्टीम ही ऍक्सेप्ट केली गेली. ह्या SI सिस्टीममध्ये ज्या 7 बेसिक फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्या बघितल्या आपण, ज्या बोर्डवरती आहेत अजून. मास, लेंथ, टाइम, इलेक्ट्रिक करंट, थर्मोडायनामिक, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी, त्याचे युनिट्स बघितले. हे तुम्हाला फिजिक्समध्ये पण लागणार आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण लागणार आहेत, फिजिक्समध्ये जास्त लागणार आहेत. सो हे पार्टच करा. ओके. मग इथं हे आपलं केमिस्ट्रीचं जे लेक्चर आहे ते एंड होत आहे, फर्स्ट लेक्चर. मग तुम्ही टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 1 to 3 वरती आज जे आपण बघितलं ते दिलेलं आहे, ते व्यवस्थित रीड करा. तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटत आहेत ते अंडरलाईन करा आणि याच तुमच्या नोट्स होणार आहेत, लक्षात ठेवा. टेक्स्टबुक हेच रिपीटेडली रीड करायचं आहे. आपल्याला कॉन्सेप्ट बिल्ड करायचे आहेत आणि त्या कॉन्सेप्टचा यूज करून आपल्याला एंट्रन्स एक्झाममध्ये टॉप करायचं आहे. ओके. मग इथं आपलं हे लेक्चर संपत आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फिजिकल प्रॉपर्टीज आणि लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बघणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.